पावसाचं जे वातावरण आहे कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात नेमकी पावसाची काय परिस्थिती राहू शकते त्याबाबतचा अंदाज आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण आता मोठं पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी मध्यम पाऊस होणार आहे तर काही भागासाठी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण अंदाजा आता एक दिवसाचा नाही तर पुढच्या 7 ते 8 दिवसाचा अंदाज बघत आहोत। त्यामुळे फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या 7 ते 8 दिवसात तुमच्या भागात काय परिस्थिती राहील त्याबाबतची माहिती ही समजून जाईल। तर आता सध्या स्थितीला मोठे विशेष बदल असे वातावरणात आपल्याला तर दिसतच आहेत। मात्र काही भागात मध्यम पाऊस राहील, काही भागात जोरदार पाऊस राहील, मात्र पाऊस हा होणारच आहे। काही ठिकाणी पावसाची तीव्रता आता पुढच्या काही तासात वाढण्यास सुरुवात होईल व लवकरच तीव्र स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र हे राज्याच्या दिशेने आता आगेकूच करत आहे। मध्यम ते मुसळधार पावसाचं वातावरण हे राज्याच्या दिशेने आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता सविस्तर आता सध्याची परिस्थिती बघूयात, त्यानंतर पुढच्या 7 ते 8 दिवसाचा अंदाज काय आहे तो देखील बघूयात, कारण एक मोठे बदल वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्याची परिस्थिती पाहता इकडे भंडारा मोंदाचा भाग असेल, चिखलीचा भाग असेल, येत्या 2 तासामध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे। तसेच इकडे लखनी साकोलीचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस राहील। तसेच इकडे बार्शी धर्मापुरी वर्धेचा भाग मध्यम ते काही भागात जोरदार अशा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते। काही भागात मुसळधार देखील पाऊस अपेक्षित आहे, त्यामुळे सध्याचा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच इकडे पूर्ण विदर्भाचा विचार जर केला तर विदर्भातील आज 70 ते 75% पाऊस पूर्णपणे पाऊस व्यापून टाकणार आहे। एवढ्या भागामध्ये पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। एवढंच नाही तर रात्रीला देखील पाऊस वाढण्याची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, जे भाग राहिले असतील त्या भागात नक्कीच हा पाऊस पडणार आहे। पाऊस का आता एक दिवसाचा नाही आहे, अजून पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर चला आता येत्या 24 तासात व 12 तासामध्ये आता कोणत्या भागाकडून पावसाला वाढ होणार आहे, कोणत्या भागात सर्वाधिक पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे, उर्वरित जिल्ह्यांची आपण अपडेट घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या जर बघायला गेलं तर एक मोठा बदल होऊन आपल्याला त्या 12 तासात चांगलं पावसाचं वातावरण आपल्याला निलंगा साईडला पाहायला मिळणार आहे। औसाचा भाग असेल, हे लातूर जिल्ह्यातील काही भाग आहेत, या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। नक्कीच्या भागात पावसाची चांगली हजेरी लागेल। तसेच यामध्ये आसपासचा तुळजापूर, वैराग, धाराशिव हा जो काही भाग आहे याही ठिकाणी पाऊस चांगली व्याप्तीसह बरसणार आहे। तुळजापूरच्या काही भागामध्ये इकडे तुळजापूर बेमलीचा भाग असेल, वैरागचा भाग असेल, या ठिकाणी पानगावच्या काही भागामध्ये, या भागात धाराशिवच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे बाडाचा भाग असेल, या भागात देखील पावसाचा अंदाज आहे। पेठ, येडशी, मुरुड, घोटगाव, लातूरचा भाग असेल, या भागात देखील पावसाची शक्यता ही बघायला मिळू शकते। मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। तीव्रतेसह पावसा बरसणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। काही भागात मध्यम पाऊस राहील तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील, अशा प्रकारचं वातावरण आहे। त्यामुळे त्या 12 तासात या ठिकाणी चांगली हजेरी लागणार आहे। तसेच इकडे परळी, गंगाखेड, अहमदपूर, कमदारचा भाग असेल, येत्या 12 तासात याही ठिकाणी पाऊस वाढणार आहे। परभणीला चांगला पाऊस आहे, बसमत, पाथरीला चांगला पाऊस आहे, सेलूला पाऊस पडणार आहे, भोकर, बैंसा, हिमायतनगर, उमरखेड, हिंगोली, जिंतूर, किनवट, काप, पुसदचा भाग असेल, आदिलाबाद, चंद्रपूर, यवतमाळचे भाग आहेत, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील। भद्रावती, चंद्रपूर, मोहोलचा भाग आहे, या ठिकाणी शेंदवे, गडचिरोली, अमोरी, चिमूर, हिंगणघाट, वाडकी, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वाशिम, या ठिकाणी विदर्भातील पूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाला चांगलं वातावरण येत्या 12 तासात आहे। त्यामुळे असं म्हणू नका की आमचा जिल्हा सांगितला नाहीये, आमचा तालुका सांगितला नाहीये। विदर्भात राहत असाल तर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 ते 60% भागात पाऊस पडेल, अशा प्रकारचं वातावरण येत्या 12 तासात आहे। तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रातील शिरूर, जळगाव, पाचोरा, चिखली, कन्नड, सिल्लोडच्या भागात पावसाची शक्यता आहे। बुरहानपूरला पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाला पोषक वातावरण आहे। मात्र पश्चिम महाराष्ट्रातील 30 ते 35% भागात पाऊस होईल। यामध्ये अहिल्यादेवीनगरचे काही भाग, पुणे, सोलापूर या भागात पावसाची शक्यता राहील। इतरत्र भागात हलका मध्यम पाऊस राहील। तर आता येत्या 48 तासात एक मोठा बदल होऊन राज्यातील वातावरणात एक थोडेसे चेंजेस आपल्याला बघायला मिळणार आहेत। यामध्ये नेमकं पावसाळी वातावरण कसं राहील, कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील, आता ते आपण जिल्ह्यांची नावे देखील बघूया।
आता राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन हा शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज सविस्तरपणे तुम्हाला बघायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर जालनाचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे, 48 तासामध्ये आहे। हिंगोलीला पाऊस आहे, वाशिमला पाऊस आहे, उमरखेडला पुसदला पावसाची शक्यता आहे। आदिलाबाद, पांढरकवाडा, यवतमाळच्या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची व्याप्ती ही येत्या 48 तासात बघायला मिळणार आहे। चिखली, सिल्लोड, कन्नड, खामगाव, अकोला, कारंजा कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार राहील, अशा प्रकारचं वातावरण आहे। मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता या भागात देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला, अजून कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे ते 48 तासामध्ये आहे, उर्वरित जिल्ह्यांची नावे बघूयात। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तसेच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। एकंदरीत जर विचार केला तर बुरहानपूर, धरणीचा भाग असेल, जळगाव असेल, शिरपूरचा भाग असेल, धुळे, पाचोराचा भाग असेल, सेंदवा या भागामध्ये, धरणीच्या भागात अचलपूरपर्यंत आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण बघायला मिळणार आहे। येत्या 48 तासात असा पाऊस राहणार आहे। येत्या 48 तासात मुसळधार पाऊस इकडे नागपूरला राहणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, कोडोली, आर्वी, वर्धा, अमरावतीच्या भागामध्ये अशी पावसाची शक्यता बघायला मिळण्याचा अंदाज आहे। तसेच इकडे बेटूलचा भाग असेल, छिंदवाडाचा भाग असेल, या भागामध्ये देखील आपल्याला पावसाला चांगलं वातावरण बघायला मिळेल, मध्यम ते जोरदार राहील। तसेच इकडे चंद्रपूर, कापसी, गडचिरोली मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। पांढरकवाडा, आदिलाबाद, पिटगावचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। किनवटच्या भागात, उमरखेड, काप, पुसदच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। हा अंदाज देखील लक्षात घ्यावा। मंगळूर, पीर, वाशिमच्या भागामध्ये देखील मध्यम ते काही भागासाठी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे। खामगाव, अकोला, पाचोरा, जळगाव, बुरहानपूर, अकोट, अचलपूर, शिरपूरचा भाग आहे, सेंदवाचा भाग आहे, धरणीचा भाग असेल, बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची व्याप्ती राहू शकते। कुठे मध्यम पाऊस होईल, कुठे जोरदार पाऊस होईल, मात्र पावसाची हजेरी बऱ्यापैकी भागामध्ये लागणार आहे, ही बातमी देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी। उत्तर महाराष्ट्रासहित पावसाची चांगली हजेरी लागेल। पूर्ण मराठवाड्यात देखील येत्या 48 तासामध्ये चांगला पाऊस आहे, मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलका पाऊस किंवा मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। हा झाला अंदाज। तसेच आता दिनांक या ठिकाणी बघू शकता, आता दिनांक 25, 26 जुलै, 27, 28, 29 जुलैचा एक अंदाज महत्त्वाचा बघायला मिळत आहे। आता 28 व 29 जुलैला काही भागात खूप मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। नदी, नाले, तलाव भरतील, विहिरींना पाणी येईल, अशा प्रकारचा पाऊस 27, 28, 29 जुलैला पडणार आहे। मात्र तो पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडू शकतो, आता त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे। त्यामुळे पुढच्या त्या 27, 28 तारखेचा अंदाज बघण्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सध्या आता आपण एकंदरीत बघूयात, यामध्ये जर विचार केला तर दिनांक 25 तारखेला मराठवाड्यात चांगला पाऊस बरसणार आहे। सोलापूर, लातूर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, या ठिकाणी चांगली पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। तुळजापूर, वैराग, धाराशिव, कुरुडवाडी, बार्शी, लातूर, शिवरांतपाल, निलंगा, औसाचा भाग असेल, उदगीरचा भाग असेल, विशेष करून उदगीर, निलंगाला चांगला पाऊस पडणार आहे, या ठिकाणी गरज देखील होते। चांगल्या पावसाची हजेरी लागणार आहे, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे सेलू, माजलगाव, पाथरी, अहिल्यादेवी नगर, गेवराई, बीड असेल, पाथर्डी या भागात चांगली पावसाची शक्यता आहे। गंगापूर, श्रीरामपूर, पैठण, अंबडचा भाग असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। तर अधिक पावसाचा जोर वाशिम, शेवगाव, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, परभणीच्या भागात राहणार आहे, जोरदार पाऊस राहील। तर मुसळधार पावसाची शक्यता नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धाचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। हा झाला 25 तारखेचा अंदाज। मात्र एक मोठा बदल होऊन नदी नाल्यांना पाणी वाहणारा पाऊस हा राज्याकडे लवकरच दाखल होत आहे, तो म्हणजे 26 जुलैला। आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील तर इकडे बघू शकता, भंडारा, मोदा खूप मुसळधार पाऊस राहणार आहे। यामध्ये नागपूरला उमरेड, पवनीचा भाग असेल, बुटुंबरीचा भाग असेल, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। सावनेर, काटोलच्या भागामध्ये, तुमसर, गोंदियाच्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नदी नाल्यांना पाणी वाईल किंवा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचे संकेत देखील आपल्याला या कमी दाबामुळे बघायला मिळणार आहे। तीव्र वादळी सिस्टम ही राज्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे। आता प्रभाव नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपण एकदा बघूयात।
एकंदरीत विचार केला तर नागपूर गोंदिया अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात तुफान पाऊस राहणार आहे. यामध्ये बेटूलच्या आसपासचे भाग, छिंदवाडाचे भाग या ठिकाणी म्हणजे जो महाराष्ट्राच्या बाहेरचा मध्य प्रदेशचा जो भाग आहे म्हणजे महाराष्ट्रापासून मध्य प्रदेशच्या या भागापर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे. दिनांक 26 जुलैच्या दुपारनंतर मराठवाड्यापर्यंत पावसाचा प्रभाव पाहायला मिळेल. मध्यम स्वरूपाचा पाऊस हा नांदेड, बीड काही भागात, लातूर काही भागात, परभणीच्या काही भागात, एकदम पूर्वेकडील भागात पावसाची शक्यता आहे. मात्र आता मोठा बदल दिनांक 27 तारखेला एक होणार असून दिनांक 27 तारखेचा बदल बघता आपल्याला मराठवाड्यातील पाऊस उघडतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यात पाऊस जास्त नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची जास्त शक्यता नाहीये. इकडे वाशिम, हिंगोली, बुलढाणा, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अहिल्यादेवीनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच इकडे नागपूरचे भाग असतील, पूर्ण विदर्भ असेल या ठिकाणी तुरळक भागात पावसाचा अंदाज आहे. अन्यथा जास्त काही सर्वदूर जोरदार पाऊस पडेल असं वातावरण नाहीये. तुरळक भागात पावसाची शक्यता आहे किंवा काही भागात उघडीप राहू शकते असं वातावरण आहे. दिनांक 28 जुलैला कोकण किनारपट्टीला जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. इतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाहीये. 29 जुलैला हीच परिस्थिती आहे. 29 जुलैला कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस व नंतर विदर्भाच्या काही भागात एक पावसाला चांगलं वातावरण राहील. अन्यथा जास्त पावसाचा अंदाज नाहीये. दिनांक 30 तारखेला तर इकडे बघू शकता येत्या आताही झाले 31 तारखेला एक थोडासा बदल म्हणजे काय तर पाऊस आता उघडलेलाच राहणार आहे. मात्र गुढीप म्हणजे उन्हाची देखील तीव्रता आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचे एक वातावरण राहील व येत्या 2 तासात एक पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याकडे लवकर पाऊस आगमन करणार आहे. मात्र कालच्या एवढी परिस्थिती नाही राहिली तरी बऱ्यापैकी भागात अजून मराठवाड्यात पाऊस रात्रीला हजेरी लावणार आहे हे देखील लक्षात घ्या. मध्यम ते मुसळधार पाऊस होईल. नदी नाल्यांना पाणी येणारा पाऊस कालच झालेला आहे. रात्री बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाठवलेले होते. अजून जे काही भाग राहिलेले असतील त्या भागात पाऊस होऊन जाईल. त्यामुळे काळजी करण्याचं जास्त काही कारण नाहीये. रोजचे रोज महत्त्वाचे अंदाज बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका जेणेकरून महत्त्वाचे हवामान अंदाज रोजचे रोज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. धन्यवाद.